बऱ्याच पेरेंट्स हे असंच होतं, इंटेन्शन असतं, प्रेम असतं, रिसोर्सेस असतात, पण तुम्हाला तुमच्या मुलाला पहिले ओळखून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हाऊ युअर चाइल्ड वॉन्ट्स टू बी हेल्प्ड हे जाणून न घेता जर तुम्ही हेल्प केली तर ती हेल्प नाही होत. आता कसं आहे की तू एक व्यक्ती म्हणून वेगळा आहेस, तुझे नंबर्स वेगळे आहेत, राईट, म्हणून यू कुड डील विथ दॅट. ते तुझ्या पेरेंट्सनी ज्या पद्धतीने तुला हार्श बोलून तुझं अपब्रिंगिंग केलंय, पण तुझ्या हार्श बोलण्याने तुझं मूल कोमेजतंय, राईट. मग तिथे जरी तुझं इंटेन्शन चांगलं आहे पण ती हेल्प नाही होते. नंबर 1 म्हणजे तुमची मायनर शेड असेल तरी हे तुम्ही ऐका, तुमची मेजर शेड असेल तरीही ऐका. म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ नंबर 1 असेल तरी ऐका, लाईफ पाथ नंबर 1 असेल तरी ऐका, बट विथ अन अंडरस्टँडिंग. डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमच्या आतमध्ये तुम्ही आहात आणि लाईफ पाथ म्हणजे तुम्ही बनताय. फॉर एक्झाम्पल, मी आधी ना खूप सोशल होते, माझा 9 नंबर आहे, खूप जास्त फ्रेंड्स होते, खूप सोशल होते, पण आता माझा लाईफ पाथ नंबर 7 आहे. तर ना आधी एक्स्ट्रोवर्ट होते पण मी आता इंट्रोवर्ट झाली. आणि हे नॅचरल प्रोग्रेशन आहे. ओके. आणि 7 नंबरमुळे स्पिरिच्युअलिटीकडे कल तो आधीपासून होता, लहानपणापासून. पेरेंट्सचे जे स्ट्रेंथ असतात ते मुलांचे विकनेसेस असतात, आणि मुलांचे स्ट्रेंथ असतात ते पेरेंट्सचे विकनेसेस. म्हणजे जी पॉझिटिव्ह साईड आहे ते ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या मुलांकडनं शिकायचं आहे, आणि जी राईट हँड साईड आहे नेगेटिव्ह, तिथे तुम्हाला ॲक्च्युली हेल्प करायची. नेम चेंज, सिग्नेचर चेंज किंवा अजून काही एक्सटर्नल रेमेडीज, क्रिस्टल असू दे किंवा काहीही असू दे, दॅट कॅन नॉट रिप्लेस इनर वर्क, ॲक्शन, हार्डवर्क आणि माइंड बिलीफ. फक्त तुम्ही तेच करताय आणि मेन तुम्ही करतच नाही आहात तर तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. ओके.